तेज प्रभु ನ್ಯೂಸ್ ಗೆ ಸ್ವಾಗತ. ಮಾನ್ಯ ಶಾಸಕರಾದ ನಿಖಿಲ್ ಉಮೇಶ್ ಕತ್ತಿ ಇವರು ನಾಗ್ನೂರ್ ಕೆಎಸ್ ನಲ್ಲಿ ಕುಂದುಕೊರತೆ ಸಭೆಯನ್ನು ತೆಗೆದುಕೊಂಡರು. ಇದರಲ್ಲಿ ಗ್ರಾಮಸ್ಥರು ತಮ್ಮ ಅಹವಾಲುಗಳನ್ನು ಶಾಸಕರಿಗೆ ತಿಳಿಯಪಡಿಸಿದರು. ಇದರಲ್ಲಿ ಗ್ರಾಮಸ್ಥರು, ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯತ್ ಸಿಬ್ಬಂದಿಯವರು, ಅನೇಕ ಗಣ್ಯಮಾನ್ಯರು, ಮುಖಂಡರು ಮತ್ತು ಗ್ರಾಮಸ್ಥರು ಉಪಸ್ಥಿತರಿದ್ದರು. ಅದೇ ರೀತಿ ತಾಲೂಕಾ ಅನುಷ್ಠಾನಾಧಿಕಾರಿಗಳು ಪಾಲ್ಗೊಂಡಿದ್ದರು. ತೇಜ್ ಪ್ರಭು ನ್ಯೂಸ್ ನಾಗ್ನೂರ್ ಕೆಎಸ್. Yes. निखिलांना कत्ती स्वतंत्र दौऱ्यासाठी नागपूरमध्ये उपस्थित आहेत आणि त्यांना आम्ही आता मागच्या महिन्यापासून आम्ही मंदिरचं काम चालू केलेलं अशा संदर्भात आम्ही बोललो होतो. आणि साधारण निखिलांनी आमच्या मंगाई मंदिरासाठी एक 20 लाख रुपयाची देणगी म्हटलं तर शासकीय ह्याच्यातून मदत करावी अशी प्रथम आपली इच्छा आहे. आणि त्यानंतर मग रोडच्या संदर्भात आमचे गावकरी बोलतील म्हणजे कुठल्या रोडची गरज आहे. आता काय आहे, फर्स्ट आमचं मंदिर हां, दुसरं आपल्याला आता सध्या काय म्हणजे आवश्यकता नाही आहे. मंदिरचं काम तातडीनं संपवायचं असं एक 4 महिन्यात आमची गावकऱ्यांची सभा एस्टिमेशन झालं एक 40 एस्टिमेशन आहे. तुम्हाला त्याचा परवा गावातले काम आहे ते रिपेअर करून बघूया. नाही तर अन्य एक ऍडिशनल बोर मारून ते ओव्हर टाकीला भरायची व्यवस्था करतो. तरी पण अन्य एक स्कीम चालू आहे. तुमच्या गावाला पाणी 24/7 द्यायसाठी अनेक स्कीम चालू आहे. आमचं दड्डी मल्टीविलेज स्कीम म्हणून ते काम चालू आहे. 8 ते 1 वर्ष लागणार त्याला. ते झाल्यानंतर तुमच्या गावाला पाणीचं समस्या संपते म्हणून विश्वास ठेवून आणि एक रस्त्याचं काम सांगितलं तुम्ही. मंगाई रस्ता टू बहिरापूर ते रस्ता 2 किलोमीटर व्याप्तीचा आहे. ते पंಚಾಯತಿमध्ये ಖಡಖಕ್ಯಾರ ಕಾದ್ತಿ ಅದು ಸ್ವಲ್ಪ ಡಾಂಬರೀಕರಣ ಬಗ್ಗೆ ನೋಡ್ರಿ. ನೆಕ್ಸ್ಟ್ ಯಾವ ಬರ್ತದೋ ಹಾಕಿ ಅದೆಲ್ಲ ಮತ್ತಿತರ ಮುಖ್ಯವಾಗಿ तुमच्या गावाचे कन्नड बोलू काय मराठी काम तुम्ही हातात घेतलाय त्याच्याबद्दल पूर्णप्रमाणे मखदूम आणि आमचे नागनूर गावाचे साहेब फॉलोअप करायला त्यांना मी आश्वासन देतो. पाहिजे तर तुमचा ट्रस्ट रजिस्टर झाल्यानंतर आमचा इलाक्यामध्ये घालून पूर्ण 40 लाख घ्यायचं व्यवस्था करूया. नाही जाऊ कशाला सरकार जरा पैशाचा प्रॉब्लेम मध्ये आहे. तरी पण नाही झालं तर पण माझ्या MLA फंड मध्ये घालून केवढं होते तेवढं व्यवस्था करून द्यायचं व्यवस्था करतो म्हणून हे वेळी सांगून सरकार